भाऊचा CGPA बघू शकता किती आलाय. 8 दाखवू नको 9+ आलाय. आणि यो गडी इकडे ऑल क्लिअर. ऑल क्लिअर. पाहू दे ऑल क्लिअर दाखवत नसतं. बापरे 75 हार्ड डे चॅलेंज करू का नको. किती जणांनी वोट केलं तर 95% जणांचं हो आहे की 80. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज आज नाही का मी इंस्टाग्रामवर आपल्या ऑडियन्सला विचारलंय की मी 75 हार्ड डे चॅलेंज घेऊ का नको. तर त्याच्यावर जर रिस्पॉन्स आला घे म्हणून तर आपण घेणार आहे 75 हार्ड डे चॅलेंज. जसं की अंकित बेनपुरी यानं घेतलं होतं तसंच. तर आता चाललो बघा कॉलेजवर तयार होऊन. आता किती वाजले तर बघू शकता तुम्ही 8:49. 9 वाजता आपलं लेक्चर आहे. गाईज आपला बगाटे भाऊ आलेला आहे आता. चलो आता आम्ही दोघं लेक्चरला. याची गाडी पार्किंग मध्ये लावली नेमकीच. हा कुठं आहे रे? आणि फोन लावलाय त्यानं. तर गाईज आता आलेला आहे आपला भाऊ. आता एक लेक्चर झालं आमचं आणि आता दुसरं लेक्चर आहे. हे तसं वाडकोच आले पण ब्लॉग मध्ये घेणं झालं नाही याला आल्या वाडको. ते आमची मराठी म्हणजे मराठी भाषा आहे, आमच्या गावाकडची भाषा आहे. गाईज आता लेक्चर संपलं. या दोघांना आता मार्क लिस्ट घेतली. पाहू दे भाऊ तुम्ही मार्क लिस्ट. नको दाखवू रे नको दाखवू. भाऊची ऑल क्लिअर आहे बघू शकता. भाऊचा CGPA बघू शकता किती आलाय. 8 दाखवू नको 9+ आलाय. आणि यो गडी इकडे ऑल क्लिअर. ऑल क्लिअर. पाहू दे ऑल क्लिअर दाखवत नसतं. बापरे भाऊचं ऑल क्लिअर आलंय म्हणे. काय माहित आता. गाईज चाललो आता रूमवर. भाऊनं काढली गाडी. ते बी गेले सगळे रूमवर. तर गाईज आता रूमवर फ्रेश झालो आणि टायपिंगला चाललो. तर हे बघू लागलो 75 हार्ड डे चॅलेंज करू का नको. किती जणांनी वोट केलं तर 95% जणांचं हो आहे की 80-79 जवळपास जण म्हणालेत की कर. तर आता आपण उद्यापासून करूया स्टार्ट. तर गाईज आता टायपिंग वगैरे येऊन आलो. आता चाललो रूमवर. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.